मंडळी नमस्कार. रामकृष्ण हरी गुड एमसी. मी उत्तम तुकाराम शितोळे काका. मी पोहोचलेलो आहे आज आंबील वडगाव या गावामध्ये. आंबील वडगावमधील आंबील वडगावचे भूमिपुत्र या ठिकाणी आज हनुमान सौदागरजी साळवे माझ्या बरोबर आहेत आणि त्यांच्या वैयक्तिक स्वतःच्या शेतामध्ये आम्ही या ठिकाणी आलो. तर तुम्ही आतापर्यंत म्हणत असताल की मांडा इतकाली सोयाबीन दाखविले, कमरा इतकाली दाखविले, कमराच्या वर दाखविले, परंतु यांचं सोयाबीन हे नेमकं एवढं कसं? तर यांचं असं म्हणणं आहे की यावर्षी जसं सोयाबीन वाढलं माझं, गेल्या वर्षी पण वाढलं होतं, तसं आतापर्यंत सोयाबीन कधीच वाढलं नाही. का तर ह्या सोयाबीनची जात थोडी वेगळी आहे. याला म्हणतात दप्तरी सोयाबीन. आणि ह्या सोयाबीन किती महिन्यात येतं बाप्पा? अडीच महिन्यात येत. हे फक्त 2.5 महिन्यामध्ये सोयाबीन येतं. आता बऱ्याच सोयाबीनचे तुम्हाला व्हिडिओ दाखवले, फक्त फुलं दाखवतो म्हणलं होतं. तर या सोयाबीनला जर आता तुम्हाला म्हणलं तर अक्षरशः हे पाहाव का, बुडापासून शेंडेपर्यंत शेंगा पूर्ण एक मिनिट शेंगा बघा, शेंगा कशा आहेत, गच्च उग बुडापासून शेंडेपर्यंत. तर आज सोयाबीन हे या सोयाबीनची वाढ नसती जास्त, 2.5 महिन्यामध्ये येणारं सोयाबीन. परंतु गतवर्षीचा अनुभव त्यांचा असा आहे की जे सोयाबीन तुमचे 3, 3.5, 4 महिन्यामध्ये येते, या सोयाबीनला ऍव्हरेज मध्ये पाठीमागे टाकला 2.5 महिन्याच्या सोयाबीनला गतवर्षी. बरोबर आहे का? बरोबर. हा, तर या माध्यमातून या ठिकाणी आज आमचे हनुमान बाप्पा साळवे हे आपला थोडासा त्यांचा जो अनुभव आहे दप्तरी सोयाबीनचा या अगोदरचा आणि ज्या वर्षीपासून करायला त्या वर्षीचा पण सांगतील. तर या सोयाबीनचं नाव आहे दप्तरी सोयाबीन. ह्याची उंची जास्त नसती, परंतु त्यांना आश्चर्य वाटायला लागलं की उलट ही गुडघ्याच्या वर गेलं यावर्षी, कारण याची उंची खूप लहान असते असं त्यांचं म्हणणं आहे. तर काय बाप्पा तुमचा अनुभव सांगताल तुम्ही या शेतकरी बळीराजांना? सर्वांना एक सांगू इच्छितो की मी जवळपास 4थं वर्ष हे कसलंही रासायनिक खत पेरीतच नाही, पण रासायनिक फवारणी सुद्धा केलेली नाही मी माझ्या शेतीमध्ये. अच्छा. या माध्यमातून मला या सोयाबीनचा तर रिझल्ट आहेच, पण एकच नाही पिकाचा, माझ्या प्रत्येक पिकाचा, ऊसावरचा असन, सीताफळीवरचा असन, झाडाच्या किंवा ज्वारीचा असन, गव्हाचा असन, बाजरीचा असन, सर्व पिकावरचा मला पूर्ण अनुभव असल्यामुळं आणि हे सोयाबीन आजचं तर गेल्या वर्षीच्या तुलनेत गेल्या वर्षीच्या तुलनेत आज जवळपास 100% पीक उत्पन्न माझं 100% वाढणार आहे. आणखी गेल्या वर्षी जे 10-12 क्विंटल क्विंटलला होतं, पण ह्या वर्षी माझ्या माहितीने 15 क्विंटलच्या पुढे गेलंच पाहिजे. ही माझी सर्व शेतकरी बांधवांना माझी एक आग्रहाची विनंती की तुम्ही रासायनिक करण्यापेक्षा जर सेंद्रिय खत वापरून शेती केली तर नक्कीच जमिनीचा कार्बन वाढतो, जमीन सुपीक बनती. या माध्यमातून सर्वांनी ऑर्गॅनिक शेती करा, सेंद्रिय शेती करा, ही सर्वांना नम्रतेची विनंती. धन्यवाद. या ठिकाणी बाप्पा आज खरोखरच आम्ही जी एक अभियान चालू आहे आमचं संपूर्ण भारतात, महाराष्ट्रात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, गावागावात आता अभियान चालू आहे, काळ्या आईला वाचवा. दादांनो, आता जर काळ्या आईकडे जर दुर्लक्ष केलं तर उद्या भविष्यात तुमच्या लेकरा बाळांना सुद्धा आज ह्याचं खूप मोठं हे अन्न करून परिस्थिती विचित्र होणार आहे. कारण मातीचा पोत कमी व्हायला लागलेला आहे. आज आपली काळी आई ही जर माती जर आजारी पडली तर याला कुणीच वाचवू शकणार नाही. आणि म्हणून साठी आज सेंद्रिय शेती करणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून आज गव्हर्नमेंट सुद्धा आज याच्याच पाठीमागं आहे, सेंद्रिय शेती करणाऱ्याच्या. आणि त्याचबरोबर आज बघायला लागलो तर आपण की या केमिकल मुक्त जे केमिकल युक्त हे पालेभाज्या असतील, फळ असतील, भेसळयुक्त अन्न असेल, याच्यामुळं वाढणारे आजार, अटॅक सारखा, कॅन्सर सारखा, पॅरालिस सारखा असे असंख्य आजार आहेत. तर या आजारापासून मुक्तता जर मिळवायची असेल आपल्याला, सेंद्रिय शेती पहिलं मुळात हात घालणं गरजेचं आहे. म्हणून काळ्या आईला वाचवा एवढीच विनंती करतो. कमी खर्चामध्ये उत्पन्न भरघोस मिळवून घ्या आणि नक्कीच 100% तुमचा खर्च कमी होईल. आणि उत्पन्न त्यांनी सांगितलं की बघा, एकरी गेल्या वर्षी 12 क्विंटलचं ॲव्हरेज काढले, तर यावर्षी त्यांची सोयाबीनची परिस्थिती बघून त्यांना असं वाटायला लागलं की यावर्षी 15 क्विंटल 100% एकरी निघल. तर आज काय पाहिजे आणखीन? दप्तरी सोयाबीनला जर एवढा ॲव्हरेज म्हणलं तर आणखी ह्याच्यापेक्षा काय पाहिजे? काय घेता तुम्ही? आणि खर्चाच्या बाबतीत जर म्हणलं तर अगदी रासायनिकचा एक दाना सुद्धा नाही याला. आणि विशेष म्हणजे अगदी त्यांचा कमी खर्चामध्ये
त्यांची सगळी शेती अतिशय नंबर 1 सुधारलेली आहे. विशेष एक गोष्ट एक सांगू इच्छितो माझ्या शेतकरी बळीराजांना की जर सलग 1, 2, 3 वर्ष जर आपण हे वापरलं तर त्या शेतामध्ये जे तण, कारण तण म्हणजे म्हणतात शेतकऱ्याचं धन आहे, पण त्या तणानच शेतकरी खरा तर परेशान झाला. त्या तणासाठी आज तणनाशक फवारो आणखी मातीचा पोत कमी व्हायला लागला. खुरपानं तण काढण्यासाठी आज शेतात बाया मिळत नाहीत, शेतात रोजगारी मिळत नाहीत. आणि या माध्यमातून आज जर बघितलं तुम्ही तर ह्याच्यामध्ये तणाची काडी पण दिसत नाही. तर सगळ्यात महत्वाचं तण कमी येण्यासाठी तुम्हाला खूप मोठी मदत आहे. ही एक तुम्हाला आणखीन प्लस पॉईंट बाजू आहे इथं या ठिकाणी. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि नक्कीच शेअर करा. एवढंच आपल्याला मी सांगू इच्छितो आणि या ठिकाणी थांबतो. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद, आभार. गुड MC, थँक्यू. रामकृष्ण हरी.